चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा। त्यासाठी आपण एक कांदा, एक टोमॅटो भाजून घेणार आहोत। नंतर शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहोत। अशा व्यवस्थित कट करून घ्या शेवग्याच्या शेंगा एकसारख्या। तोपर्यंत हे कांदा वगैरे टोमॅटो भाजले। थोडंसं खोबरं पण भाजून घ्या। खोबरं शेवटला ठेवायचं कारण ते लगेच जळतं आणि त्याच्यामुळं जास्त जळू नाही द्यायचं। खोबरं काढून घ्या हे सगळं, याचे सालपट घ्या काढून। आणि हे अद्रक, लसूण, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। सगळं हे मिश्रण करून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। व्यवस्थित हे सगळं मिक्सरला लावून घ्या आणि व्यवस्थित हे वाटण एकदा तयार झालं की लगेच मग एक कढईमध्ये गरम पाण्याने एकदा शेंगा धुवून घ्यायच्या गरम पाण्याने स्वच्छ। एकदा गरम पाण्याने धुतले की नंतर कढईत तेल टाका आणि तोपर्यंत शेंगा दुसऱ्या पातेल्यामध्ये उकडायला ठेवा। मोहरी, जिरे टाकून घ्या व्यवस्थित। एकदा आपली फोडणी झाली, लालसर जिरे झाले की लगेच हे मसाला ओतून घ्या मध्ये आपण वाटलेलं सगळं मिश्रण एकत्र आणि व्यवस्थित असं परतून घ्या। हळद टाका, लाल मिरची पावडर, मीठ आणि आपला काळा मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित असं परतून घ्या। परत त्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं पण व्यवस्थित हे करून घ्या, दोनमध्ये पाणी टाकून घ्या आणि उकडलेल्या शेंगा अशाच्या मसाल्यामध्ये फ्राय झालं की लगेच अशा सोडून घ्यायच्या व्यवस्थित। आणि मग हे झालं आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार। याला थोडंसं 10-15 मिनिट व्यवस्थित असं शिजू द्या कारण ह्या जास्त शिजलेल्या नसतात, आपण एकदा उकळून घेतलेलं असतं। मग ही झाली तयार खाण्यासाठी भाजी। बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अशी मस्त आपण खा। आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।